मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुलं, मुक्काम पोस्ट जवळारी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद, पिनकोड 413504 आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। कारण की प्रस्तावित जे 3000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे महाराष्ट्रात येऊ घातलेले आहेत किंवा औद्योगिक वसाहती येऊ घातलेल्या आहेत, तर या आशयाने येणाऱ्या 10 वर्षामध्ये तुमचं जी काही गुंतवणूक आहे तर ती 5 पट होणं अभिप्रेत आहे। तर या आशयाने मी सर्वांना अशा येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी तुम्हाला आवाहन करत आहे की या आणि महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये आमच्याबरोबर आमच्या सोबतीने सामील व्हा, जेणेकरून की आपला जो कष्टाने कमवलेला पैसा आहे तर तो इतर कुठल्याही ठिकाणी आज तुम्ही पाहत असाल की गुंतवणुकीवरती तुम्हाला परतावा पाहिला तर दर साल दर शेकडा 6 ते 7% देखील मिळणं अवघड आहे। ते देखील तुम्ही पाहता की आज ही पतसंस्था पळून गेली किंवा त्या बँकेने हे काय म्हणतात त्याला हिडन चार्जेस लावले। तर साधं गणित आहे, आम्ही जी येणारी सरकारचे प्रकल्प आहेत तर सर्व गुंतवणूक अशा प्रकल्पांच्या जे काही महत्त्वाच्या स्थळं आम्ही गेल्या 3 वर्षात आम्ही अभ्यास केलेले आहेत आणि गेल्या 8 वर्षापासून आम्ही आपला महाराष्ट्राचा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल किंवा ढोलेरा स्मार्ट सिटी गुजरात असेल किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे असेल तर ह्यांना आमच्या पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय पायाभूत विकास प्रकल्पांचा आदर्श मानून आम्ही अशी माहिती संग्रहित केलेली आहे की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये येऊ घातलेल्या अशा एक्सप्रेसवे लगत जे काही चौफुले होणार आहेत किंवा अशा औद्योगिक वसाहती होणार आहेत तर त्याच्या लगत आपण वेगवेगळे प्रकल्प घेऊन येत आहोत। त्यामध्ये ए मध्ये आपण व्यापारी संकुलं घेऊन येत आहोत, बी मध्ये आपण अंतर्गत जे रस्ते आहेत 30 ते 40 फुटाचे तिथं आपण वेअर हाऊसिंग, कोल्ड स्टोरेज आणि मिल्क चिलिंगचे प्रकल्प घेऊन येत आहोत, सी मध्ये आपण ज्यांना निर्यातक्षम शेतीची आवड आहे किंवा ज्यांना स्वतःची शेती नाही आहे तर अशा सर्व भागधारकांसाठी आपण निर्यातक्षम शेतीचा पर्याय घेऊन येत आहोत आणि डी मध्ये जी काही पर्यटन व्यवस्था आहे त्या आशयाने म्हणजे कृषी पर्यटन असेल, जल पर्यटन असेल किंवा तीर्थक्षेत्र विकास पर्यटन, तर ह्या तिन्हीच्या आशयाने पायाभूत सुविधा प्रकल्प आपण घेऊन येत आहोत, जेणेकरून ज्या प्रकल्पांच्या उभारणीमध्ये किंवा मूलभूत जमिनीमध्ये 2 प्रकारे तुम्हाला सहभागी व्हायचं आहे। एक तर तुम्ही तुमच्या जी काही आत्तापर्यंत तुमच्याकडं शिल्लकीतली रक्कम आहे ती ह्या प्रकल्पांमध्ये पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करायची आहे, जेणेकरून तुम्हाला येत्या 10 वर्षामध्ये तुमच्या त्या रकमेचा 5 पट परतावा मिळणार आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही जर कुठं अशा एक्सप्रेसवे किंवा औद्योगिक वसाहतीने बाधित झालेले असाल तर आपण देखील आमच्याशी संपर्क करायचा आहे मूळ कागदपत्रांसकट। म्हणजे कसं की तुमची जमीन आहे पण त्याचा सर्च रिपोर्ट घेऊन तुम्ही आमच्याशी संपर्क करायचा आहे। आणि दुसरी गोष्ट, जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी देखील पुणे येथे आमच्याशी संपर्क करायचा आहे। संपर्कासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस दिला जाईल।